हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की 5च मिनटांमध्ये मेकअप कसा करायचा. आता गणपतीमध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये गडबड असते, त्यामुळे महिलांना तर वेळच नसतो. ते मोदक करा, गणपतीचं डेकोरेशन करा, पुन्हा आवराआवरी बाकीची काही असेल ती. त्याच्यामुळे महिलांना त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी काहीच वेळ नसतो. त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला तर मग बघूयात आपण व्हिडिओ. फक्त 4च वस्तूंनी हा मी मेकअप कसा करायचा ते याच्यामध्ये सांगणार आहे. तर याच्यामध्ये मी फक्त म्हणजे फाउंडेशन घेतलेलंच नाही आहे. फक्त मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, पुन्हा कॉम्पॅक्ट पावडर आणि जे काही लिपस्टिक वगैरे काय आहे ते पण यूज करायचं आहे याच्यामध्ये. एवढ्याच वस्तूंनी आपण मेकअप आपला करायचा आहे. म्हणजे सणासुदीला जर असं थोडंसं नीटनेटकं दिसलं पाहिजे, थोडंसं आपल्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे महिलांनी. म्हणून त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. चला तर मग चालू करूयात. तर पहिल्यांदा इथे मी डिटॉक्सचा फेसवॉश घेतलेला आहे. त्याच्याने चेहरा सगळा क्लीन करून घेतलेला आहे. चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे पहिल्यांदा. तर त्याच्यानंतरने इथे मी मॉइश्चरायझर घेतलेला आहे. ॲक्ने मॉइस्चचं एक हे मॉइश्चरायझर आहे. खूप छान आहे, म्हणजे ऑल स्किन टाईपचं आहे. आणि हे एवढ्याच क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. आपण 1 ते 2 त्याचे जे काही थेंब पडतील तेवढंच घ्यायचं आहे. हे सगळं पूर्ण आपण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मसाज करायचा आहे त्याने. म्हणजे मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्याला असं ऑब्झर्व झालं पाहिजे. अशा पद्धतीने पाहू शकताय तुम्ही. छान मसाज करायचा आहे. पूर्ण गळ्याला वगैरे आपण मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरने सनस्क्रीन लावायचं आहे. 5 मिनटानंतर आपण सनस्क्रीन लावायचं आहे. सनस्क्रीन पण घेताना क्वांटिटी बघा तुम्ही किती घ्यायची आहे. ती एवढीशीच क्वांटिटी घ्यायची आहे, म्हणजे आपल्या हरभऱ्याच्या डाळी एवढी क्वांटिटी घ्यायची आहे. इथे मी सनस्क्रीन घेतला आहे. झोसनचं सनस्क्रीन घेतलेला आहे. SPF याचा 50 आहे. तर पाहू शकताय तुम्ही, खूप छान आहे हे सनस्क्रीन. म्हणजे मला तरी हे सूट होते. मस्त आहे. थोडं कॉस्टली आहे पण छान आहे. हे बघा, अशा पद्धतीने सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. आणि सनस्क्रीन हे रेग्युलर लावायचंच आहे. आपण घरात जरी असलो, पुन्हा काही पार्टी असू दे, काही सणवार असू दे, काही असू दे, आपल्याला सनस्क्रीन हे लावायचंच आहे. तर अशा पद्धतीने सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे मी ते. तर पाहू शकताय तुम्ही. त्याच्यानंतरने कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे. इथे मी अंबरची कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. छान आहे, म्हणजे माझ्या तरी चेहऱ्याला सूट होते ती. छान आहे खूप. तर अशा पद्धतीने कॉम्पॅक्ट लावून घ्यायचं आहे. कॉम्पॅक्ट पावडर पाहू शकते तुम्ही. पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे. काही जण असं करतात की फक्त चेहऱ्यालाच लावतात कॉम्पॅक्ट पावडर, पण जरा उन्हामध्ये जरासं गेलं की आपला चेहराच फक्त पांढरा दिसतो आणि चेहऱ्याचा खालचा भाग हा काळा दिसतो. म्हणजे कित्येक महिलांमध्ये मी हे पाहिलं आहे. त्याच्यामुळे गळ्यालाही आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतरने आपल्याला काजळ लावून घ्यायचं आहे. काजळ मी इथे थोडीशी म्हणजे फिकी फिकीच लावणार आहे, जास्त डार्क नाही लावणार आहे. काजळ पेन्सिलने काजळ लावून घ्यायचं आहे. तर झाला आपला आधी चेहरा क्लीन केला.
सेकंडला मॉइश्चरायझर लावलं, त्याच्यानंतरने सनस्क्रीन लावले, त्याच्यानंतरने कॉम्पॅक्ट लावलेलं आहे, कॉम्पॅक्ट पावडर. तर अशा पद्धतीने मी काजळ लावून घेतलेलं आहे आणि त्याच पेन्सिलने आपल्याला वरतीही लावून घ्यायचं आहे आणि आयब्रोलाही काजळ पेन्सिलच सोडायची आहे थोडी. पाहू शकता तुम्ही, मी एकच पेन्सिल किती ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे. आयलाइनर, पुन्हा काजळ आणि आयब्रोवर. तर त्याच्यानंतरने लिपस्टिक लावायची आहे. मॅटमधली लिपस्टिक आहे, ही पिंक कलरमध्ये आहे. ही थोडीशीच टॅप करून घ्यायची आहे, कारण खूप म्हणजे कलर येतो त्याच्यामुळे अशीच लाईटली लावायची आहे, कारण आपण सणावाराचं घरीच म्हणजे असणार ना, त्याच्यामुळे अशी लावायची आहे. त्याच्यानंतरने टिकली. तर पाहू शकताय तुम्ही कसा झालेला आहे लुक. तर थोडीशी लिपस्टिक घ्यायची आहे बोटावर आणि तीच आपल्याला गालावरती थोडीशी लावून घ्यायचं आहे आणि डोळ्यांनाही आयशॅडो लावायचं आहे. थोडंसं एकदम फेंट असं लावायचं आहे. पाहू शकता तुम्ही, छान दिसते का? बघा कसा झाला आहे लुक. तर अशा पद्धतीने आपल्याला मेकअप करायचा आहे. तर कसा झाला आहे मेकअप मला कमेंट करून सांगा. आणि हेअरस्टाईल काय तुम्ही तुमच्या पद्धतीने कशीही करू शकताय. आणि मेकअप झाल्याच्या नंतर मग साडी वेअर करायची आहे. मी आता याच्यानंतर साडी वेअर करणार आहे. तर ही साडी मी वेअर केलेली आहे. पाहू शकता तुम्ही, फोटोज काढलेत फक्त. असा झालेला आहे मेकअप. चला तर मग बाय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.